आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न, पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. आयुष्मान वय वंदना योजना कोणत्या सरकारने सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 2. जागतिक लसीकरण सप्ताह कोणत्या आठवड्यात साजरा केला गेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24 ते 30 एप्रिल. प्रश्न 3. नुकताच चर्चेत असलेला आक्रमण व्यायाम कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय हवाई दलाचा सराव. प्रश्न 4. 2025 ची फाईड जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रणव व्यंकटेश यांनी. प्रश्न 5. भारत आणि कोणत्या सरकारने भारतीय नौदलासाठी किती राफेल विमाने खरेदी करण्यासाठी आंतर सरकारी करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स देशासोबत. प्रश्न 6. भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची दुसरी तुकडी कोणत्या देशाला पाठवली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फिलिपिन्स. प्रश्न 7. दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रवेश वर्मा. प्रश्न 8. टॅलिस्मन सेबर 2025 नावाच्या लष्करी सरावाची 11वी आवृत्ती कोणत्या देशात केली जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 9. ज्ञानपोस्ट सेवा कधीपासून सुरू करण्यात येत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 मे 2025 पासून. प्रश्न 10. नुकतंच कोणाला ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा फ्रेंच नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पायल कापाडिया यांना. प्रश्न 11. आफ्रिकन स्वाईन फ्लूवरच्या प्रकोपामुळे ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात मोठे नुकसान झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे मिझोरम राज्यामध्ये. प्रश्न 12. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या आशियाई देशाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 13. कोणत्या देशाने दुसरी आशियाई योग क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा 87 पदकांसह जिंकली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 14. मिझोरम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे लालदुहोमा. चालू घडामोडी फास्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.